एवढी तापलेली होती, रस्ता एवढा तापलेला होता, की त्या मुलांना पायात घालायला चपला नव्हत्या. पण त्यांना शाळेत बापरे! जायची ओढ होती. मी एक चॅटबॉट बनवला. आता हं. माझ्याकडे 1ली ते 12वी चा सगळा अभ्यासक्रम त्याच्यामध्ये इंटिग्रेट केलेला आहे. हं. बरं ह्याच्यासाठी तुम्हाला हाय स्पीड इंटरनेटची गरज नाही. तुमच्याकडे 10 वर्ष जुना फोन जरी असेल, तरी जमेल. तरी त्याच्यावरती मुलगा त्याचं अध्यापन त्याच हं. प्रकारे करू शकतो. विचार मनामध्ये यायचा, "अरे आपण शाळांपर्यंत पोहोचलो. पण आज माझ्या या जिल्हा परिषदची मुलं जे घरी बसलेले आहेत, घरी बसलेले. त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, की त्यांच्या घराघरापर्यंत पोहोचू शकलो आपण." खरं आहे. तिथे ध्वनी यायचा विचार वाह! माझ्या डोक्यात आला. पूर्ण इंडेक्स दिसेल. आता त्याच्यामधला आपण एखादा धडा निवडायचा. जो आपल्याला शिकायचा आहे तो धडा आपण निवडायचा. साधारणपणे अर्ध्या मिनिटामध्ये आपल्याला समोरून उत्तर येतं. म्हणजे गावात पॉप्युलेशन आहे, गावात मुलं आहेत, आहेत, आहेत. पण ते शाळेकडे जात नव्हते. ते शिक्षणाला पण का जर काही शंका असतील तर तरी क्लिअर होऊ शकते. हो. तुला हा भाग समजला का? हे पाहण्यासाठी मला या सोप्या प्रश्नाचे उत्तर सांग. शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कोणत्या मंदिरात घेतली? उत्तर नक्की सांगा. मी वाट पाहत आहे. आणि 2010 मध्ये माझं एक डिजिटल क्लासरूमचं डिव्हाइस बनवलं, जे सौर ऊर्जेवरती चालतं आणि जे ऑपरेट करायला खूप बरं. सोपं असतं. आपल्याला जर ऑडिओ किंवा व्हिडिओ फाईल सेव्ह करायची असेल, तर आपल्याला खूप जागा लागते. बरोबर. पण आपण ह्याला JSON फाईलमध्ये सेव्ह करतो. त्याच्यामुळे